नमस्कार, ट्रॅव्हल अँड टेस्ट इंडियाच्या या व्हिडिओमध्ये आपण आलोय केरळच्या अजून एका इंटरेस्टिंग भागामध्ये। हे बघितल्यानंतर तुम्हाला ओळखेल, मी काही ओळख करून द्यायची गरज पडणार नाही। हे आहे मुन्नार। मुन्नार हे प्रसिद्ध आहे चहाच्या मळ्यांसाठी। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मुन्नार हे प्रसिद्ध आहे चहाच्या मळ्यासाठी आणि अतिशय सुंदर, अतिशय सुरेख अशा प्रकारचं एक निसर्गाचं दर्शन तुम्हाला या ठिकाणी होतं। आत्ताच आम्ही पोचलोय आणि इथून आम्ही निघालोय इडुक्की नावाच्या छोट्याशा गावामध्ये, जिथे आम्ही राहणार आहोत। वाटेत आपण चहा प्यायला थांबणार आहोत आणि हा जो सगळा एक व्ह्यू आहे अतिशय सुंदर, हा एन्जॉय करणार आहोत। आता आपण आलोय चहाच्या मळ्यामध्ये। इथे सगळीकडे मुन्नारपासून ते इडुक्कीपर्यंत सगळीकडे तुम्हाला दोन्ही बाजूला भरपूर चहाचे मळे, उंचच्या उंच डोंगर, उंचच्या उंच झाडं, हे सगळं दिसतं आणि अतिशय सुरेख, अतिशय आल्हाददायक अशा प्रकारचा हा सगळा नजारा आहे। हा बघितलाच पाहिजे। माझ्या उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूला तुम्हाला जे दिसतंय त्याच्यामध्ये फेन्सिंग आहे आणि फेन्सिंगच्या आतमध्ये सगळी झाडं आहेत। तर हे जे फेन्सिंग आहे ते चंदनाच्या झाडासाठी आहे। चंदन रिझर्व असं याला म्हटलं जातं आणि हे पूर्णपणे गव्हर्नमेंटच्या अखत्यारीमध्ये आहे। तुमच्या घरामध्ये जरी चंदनाचं झाड असलं तरी सुद्धा ते तुम्ही विकू शकत नाही, तो कायद्यानं गुन्हा आहे आणि याची संपूर्णपणे जे हक्क आहेत, मालकी आहे, ही गव्हर्नमेंटकडे जाते आणि खूप काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी केली जाते। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला चंदनाची झाडं ही फार इतरत्र नाही बघायला मिळत, ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत। आणि याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की चंदनाची तस्करी पूर्वी किती मोठ्या प्रमाणामध्ये इथून होत असेल। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण या ठिकाणी चहा प्यायला थांबलो होतो घाटामध्ये आणि हा सगळा व्ह्यू तुम्हाला या ठिकाणी उभा राहून बघता येतो। आज थोडंसं आभाळ आहे म्हणून, नाहीतर आपल्याला सनसेटसुद्धा दिसू शकतो, अतिशय सुंदर। आणि हे मस्तपैकी एन्जॉय केल्यानंतर आता आपण निघालो आपल्या राहण्याच्या जागेकडे। ही पण एक अतिशय सुंदर जंगलातली अशी जागा आहे इडुक्की अशा छोट्याशा गावामध्ये। तर तिथे आपण जाऊया आणि बघूया की आपली राहण्याची जागा कशी असतात। चला।